शिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसोमरा। आज आपण SSLC बोर्ड परीक्षेलाच अनुसरून एक उदाहरण पाहणार आहोत। ते उदाहरण आहे 4 - 3 आणि 8 - 5 या दोन बिंदूला जोडणारी एक रेषा आहे। आणखी त्या रेषेच्या आतमध्ये एक बिंदू आहे। ते बिंदू विभागला 3:1 या प्रमाणामध्ये। उदाहरण समजून घेऊ। बघा, अशी एक रेषा आहे। समजा हे पहिलं जे बिंदू आहे त्याला A नाव दिलं आणि याला B नाव दिलं, तर एक बिंदू इथं आहे, एक बिंदू इथं आहे। त्याच्या या दोन बिंदूमध्ये एक बिंदू असा आहे की ते 3:1 प्रमाणामध्ये विभागलेला आहे। तर या बिंदूचे सहनिर्देशक काढायचे आहेत। या बिंदूचं नाव आपण P असं देऊ। तर सुरुवातीला हे उदाहरणामध्ये दिलेलं जे आहे ते आपण लिहून घेऊ। सुरुवातीला A असं नाव दिलं तर 4, -3। तर या ह्याच्यामध्ये सहनिर्देशक बिंदूमध्ये पहिलं पद आहे x1 चं, दुसरं पद असते y1 चं, ते किती आहे -3। आणि या पदाला आपण B मानलं 8, 5। तर या पदामध्ये पहिलं पद असते x2 चं आणि दुसरं पद असते y2 चं। घेतल्यानंतर इथे गुणोत्तर दिसत आहे, गुणोत्तर। तर गुणोत्तर एक आहे। तर याच्यामध्ये जे पहिलं पद आहे त्याला m1 मानायचं आहे। m1 = 3 आणि हे जे दुसरं एक आहे इकडे त्याला m2 मानायचं आहे। यानंतर आपल्याला एक सूत्र माहिती आहे की खंडसूत्रामध्ये आतमध्ये बिंदूचे सहनिर्देशक काढण्यासाठी सूत्र वापरतात। P म्हणजे आतमधले बिंदूचे सहनिर्देशक x, y बरोबर। इथं लिहितोयच बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, हे m1 लिहायचं आहे प्लस m2 लिहायचं आहे। त्यानंतर बघा इथं x1 लिहून इथं x2 लिहावं, डिवाइडेड बाय m1 प्लस m2, कॉमा सेम असत m1 लिहायचा आहे, नंतर इकडे m2 लिहायचा, y1 लिहायचा आहे आणि इथं y2 लिहायचा आहे, डिवाइडेड बाय m1 प्लस m2। त्यानंतर आता आपण हे वरील जी किमती काढल्या त्या किमती या सूत्रामध्ये ठेवू। p x, y बरोबर m1 x2, m1 ची किंमत आहे 3 आणि x2 ची किंमत आहे 8 प्लस m2 ची किंमत आहे 1 आणखी x1 ची किंमत आहे 4 डिवाइडेड बाय 3 + 1, कॉमा m1 3 आहे, y2 5 आहे प्लस m2 ची किंमत आहे 1 आणि y1 ची किंमत आहे -3 -3 डिवाइडेड बाय 3 + 1 बरोबर। या दोघांचा गुणाकार करतो मी। हे दोन्ही गुणाकाराच्या स्वरूपात, हे पण गुणाकाराच्या स्वरूपात। हे खाली बेरीज आहे। 8 × 24 + 4 × 4, 3 + 1 4, कॉमा इथं 5 × 15 प्लस 3 × 3, 3 वजा आहे म्हणून 1 ला गुणाकार केला असता -3, त्यानंतर 4 ला 4। त्यानंतर या दोघांची आपण बेरीज करू। तर 24 + 4 म्हणलं 28, 28/4, कॉमा बघा 15 मधून हे 3 गेले असता 12 येणार आहे, 12/4 बरोबर। याच्याला भाग दिलं किती येते, 4 × 1 = 4, 3 × 4 = 16, 4 × 5 = 4, 4 × 7 = 28 आणि 4 × 7 = 28, 4 × 3 = 12 म्हणून 3 येते। 7,3 आपल्याला मिळत आहे। धन्यवाद।